नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवत आहोत चीझी मसाला पाव. पहिल्यांदा काय करायचंय, तुम्हाला कांदा कट करून घ्यायचा, शिमला मिरची कट करून घ्यायची, ती असं भाजून घ्यायची, रोस्ट करून घ्यायचे. त्यात थोडं मीठ टाकायचं. नंतर काय करायचंय, तुम्हाला थोडंसं पाव आहे ना, तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ते 2 स्लाइसेस सेपरेट करून घ्यायचे. कट अशा प्रकारे करायचं की ते तुम्हाला व्यवस्थित सेपरेट करता येईल. नंतर काय करायचंय, टोमॅटो केचप तुम्हाला लावून घ्यायचं पावाला. त्याच्यानंतर काय करायचं, तो एकदम व्यवस्थित स्प्रेड करायचा. त्याच्यानंतर काय करणार, तुम्ही मेयोनीज लावून घेणार. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही लावू शकताय, तुम्हाला पाहिजे तितकं लावू शकताय. त्याच्यानंतर काय करायचं, ते स्प्रेड करून घ्यायचं. स्प्रेड करून व्यवस्थित झाल्यानंतर काय करायचंय, ते पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला पाहिजे ते मसाले तुम्ही ॲड करू शकता. पहिल्यांदा काय करते मी, आलं लसूण मिरचीची पेस्ट होती माझ्याकडे, ती मी ॲड केल्या. त्याच्यानंतर काय करायची, व्यवस्थित अशी सगळीकडे लावून घ्यायची. त्याच्यानंतर तुमच्याकडे काही भाज्या असतील त्या तुम्ही करू शकता. जसं मी शिमला मिरची, टोमॅटो आणि बटाटा लावून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मीठ टाकायचं आहे सगळीकडे. त्याच्यानंतर तुम्ही चाट मसाला किंवा तुमचा गरम मसाला तुम्हाला पाहिजे ते मसाले तुम्ही टाकून घेऊ शकताय. त्याच्यानंतर काय करणार, तुम्ही आता सगळं एकदम व्यवस्थित मसाले वगैरे टाकून झाले. नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवत आहोत मसालेदार गरमागरम चीझी मसाला पाव. काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे, परत शिमला मिरची चिरून घ्यायचं आहे आणि ते काय करायचं, थोडंसं तव्यामध्ये तेल टाकले आणि ते रोस्ट करून घेतले. त्यात थोडं तुम्ही मीठ ॲड करू शकता. नंतर काय केलंय, मी पावाचे स्लाइस घेतले, त्यांनी ते व्यवस्थित प्रकारे मधून कट करून घेतलेत, जेणेकरून ते दोन्ही साईडून सेपरेट करता येईल. आता नंतर काय केले, पावाचे स्लाइस सेपरेट करून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप ॲड केलं आणि नंतर ते काय करायचं, आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी मेयोनीज ॲड केले आणि ते पण नंतर काय करणार, आपण एका चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मेयोनीज काही पण तुमचे मसाले वगैरे वापरू शकता. हे आपण घरगुती बनवते, त्यामुळे आपल्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. मेयोनीज आता व्यवस्थित प्रकारे मी स्प्रेड करून घेतले. त्याच्यानंतर मसाल्यासाठी मी काय केली, हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट केलेली होती. ही पेस्ट पावांना एकदम व्यवस्थित प्रकारे लावून घेतले. त्याच्यानंतर भाज्या पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. टॉपिंग तुम्हाला पाहिजे तर वापरू शकता. मी काय केले, उकडलेले बटाटे घेतले, शिमला मिरची आणि कांदा घेतले आणि ते व्यवस्थित प्रकारे त्याच्यामध्ये